नमस्कार. तुम्हाला माहीतच आहे, की आपण आपल्या घराच्या इंटेरियर डिझायनिंगचं काम करायचं ठरवलं, तर त्याच्यात लाखो रुपयाचा खर्च येतो आणि बरेचदा त्याच्यात आर्थिक फसवणूक होऊ शकते. तर कुठल्याही व्यवसायाला बदनाम करणं, हा व्हिडिओचा हेतू नाही आहे. प्रत्येक व्यवसायात अप्रामाणिक आणि प्रामाणिक अशी दोन्ही प्रकारची लोकं असतात. बरीचशी लोकं प्रामाणिक असतात आणि एखादाच अप्रामाणिक असतो. पण देव न करो, असा जर एखादा अप्रामाणिक इंटिरियर डिझायनर किंवा डेकोरेटर तुमच्या वाट्याला आला, तर तुमच्या सुंदर घराचं स्वप्न तर दूरच राहतं आणि तुम्हाला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या विषयावर प्रकाश टाकणारा एक व्हिडिओ बनवायचा असं मी ठरवलं. बरं, मग कुठल्याही व्यवसायाच्या बाबतीत अशा आर्थिक फसवणूक वगैरे सारख्या संवेदनशील विषयावर बोलायचं असेल, तर त्या व्यवसायाची सखोल माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी या विषयावर चर्चा केली माझ्या मिस्टरांशी. कारण ते गेले 32 वर्ष मुंबईमध्ये इंटिरियर डिझायनर म्हणून व्यवसाय करत आहेत. प्रोफेशनल आहेत ॲज अन इंटिरियर डिझायनर. तर त्यांच्याशी सखोल चर्चा करूनच मी या विषयावरती तुम्हाला परिपूर्ण माहिती देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला समजून घेणं इंटिरियर डिझायनर आणि इंटिरियर डेकोरेटरमध्ये काय फरक आहे. कारण बरेचदा लोकं ना ह्याच्यात गल्लत करतात. तर आधी मी तुम्हाला इंटिरियर डिझायनर म्हणजे कोणते सांगते. तर इंटिरियर डिझायनर म्हणजे अशी व्यक्ती, ज्या व्यक्तीने त्या विषयाचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे जवळ-जवळ कमीत कमी 3 वर्ष ह्या विषयाची पदवी मिळवायला तुम्हाला लागतात. ठीक आहे. म्हणजे त्या विषयाचं तुम्हाला तंत्रशुद्ध शिक्षण घेणं असणं गरजेचं आहे. कारण का तुम्हाला माहीतच असेल, की इंटिरियर डिझायनिंगच्या कामात सगळ्या प्रकारच्या एजन्सीज इन्व्हॉल्व असतात. मग तो कार्पेंटर असो, इलेक्ट्रिशियन असो, प्लंबर असो, पेंटर असो, सगळ्या प्रकारच्या एजन्सी या इंटिरियर डिझाइनच्या कामात इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांना त्या प्रत्येक क्षेत्रातलं तंत्रशुद्ध शिक्षण असणं गरजेचं असतं. इंटिरियर डिझायनरला एक ॲस्थेटिक व्ह्यू असतो. म्हणजे त्याच्याकडे एक सौंदर्य दृष्टी असते. त्याच्यानंतर स्पेस युटिलायझेशन म्हणजे तुमच्या घरातल्या जागेचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल. कारण तुम्हाला माहिती आहे मुंबई, पुण्यासारख्या शहरात छोटी-छोटी घरं असतात. तर त्या स्पेस युटिलायझेशनमध्ये ते एक्सपर्ट असतात. आणि त्यांना या बाबतीतला अनुभव पण असतो. कारण का? तर त्यांचं जेव्हा ते पदवी घेत असतात, त्या दरम्यान त्यांना एखादा आर्किटेक्टकडे 2 ते 3 वर्ष काम करावं लागतं आणि मग त्या 2-3 वर्ष त्या आर्किटेक्टकडे काम केल्यानंतर तो आर्किटेक्ट एक सर्टिफिकेट देतो, की "हो बाबा, ह्या व्यक्तीने माझ्याकडे 2 ते 3 वर्ष काम केलं आहे. त्याला या संपूर्ण कामाचा अनुभव आहे." सर्टिफिकेट त्याच्याकडनं घेतल्यानंतर त्या पदवीची परीक्षा पास केल्यानंतर टेक्निकल बोर्डची ती परीक्षा पास करावी लागते. टेक्निकल बोर्डला ते सर्टिफिकेट द्यावं लागतं आणि त्याच्यानंतरच ते इंटिरियर डिझायनर होतात. ओके. मग आता इंटिरियर डेकोरेटर म्हणजे कोण? तर इंटिरियर डेकोरेटर म्हणजे एक कॉन्ट्रॅक्टर. मग तो इंटिरियर डेकोरेटर एखादा प्लंबर असू शकतो, तो इंटिरियर डेकोरेटर एखादा कार्पेंटर असू शकतो, तो इंटिरियर डेकोरेटर एखादा इलेक्ट्रिशियन असू शकतो, कोणी असू शकतो. ठीक आहे. तर इंटिरियर डिझायनर हा एक प्रोफेशनल असतो आणि इंटिरियर डेकोरेटर हा एक कॉन्ट्रॅक्टर असतो. तर ह्या इंटिरियर डिझायनरकडे अशा प्रकारच्या कॉन्ट्रॅक्टरची एक टीम असते आणि त्या इंटिरियर डिझायनरचं हे काम असतं, की तो एक दुवा असतो क्लायंट आणि या डेकोरेटर्समधला आणि तो ते काम क्लायंटचं काम उत्कृष्टरित्या आणि ठराविक वेळेत आणि योग्य वाजवी दरात, योग्य दरात कसं पार पडता येईल हे तो बघतो, याची तो गॅरंटी घेतो. त्या कॉन्ट्रॅक्टरना तो योग्य प्रकारे हाताळतो. त्यांच्याकडनं जास्तीत जास्त गुड वर्कमनशिप कशी काढता येईल हे तो बघतो. तर तो असा दुवा असतो. तो प्रोफेशनल असतो इंटिरियर डिझायनर. तो एक्सपर्ट असतो. ठीक आहे. पण आपल्यापैकी बरेच लोकं काय करतात याच्यात गफलत करतात. काही लोकं काय करतात, एखादा डेकोरेटर पकडतात आणि त्या डेकोरेटरला एखादा इंटिरियर डिझायनरच्या मॅगझिनमधलं बरीचशी मॅगझिन आता बाजारात उपलब्ध आहे, घराचं इंटिरियर डिझाइन कसा करावं काय. तर त्या डेकोरेटरला म्हणजे समजा एखादा कार्पेंटरला पकडलं, त्या मॅगझिनमधला फोटो घेतला, दाखवला, की "बाबा बघ मला हे असं वॉर्डरोब हवं आहे किंवा असं टीव्ही युनिट हवं तू बनवून दे." तर तो तेवढं बनवून देतो. त्याच्याकडे तेवढं त्या विषयाचं नॉलेज नसतं. कारण त्याच्याकडे तो फक्त तेवढं बघतो, पण त्याच्यामध्ये ते सुपरव्हिजन म्हणा, करणारं कोणी नसतं. तो काहीतरी थातूर-मातूर काम तुम्हाला बनवून देतो. हं. आणि मग तुम्ही फसला करून ओरडत बसतात. कधी-कधी हल्ली बाजारामध्ये ना 6-6 महिन्याचे इंटिरियर कोर्स केलेले पण आम्ही इंटिरियर डिझायनर आहोत म्हणून सांगत फिरतात आणि तुम्ही नेमका त्यातल्या एखाद्याला अपॉइंट करतात आणि मग म्हणतात, "अरे, मी फसलो, काम नीट नाही झालं." किंवा कधीतरी तुम्ही काय करता, एखादा रोड साइड कार्पेंटर पकडून आणतात आणि त्याला सांगता, "अरे, हे बघ अशा प्रकारे काम कर." मग त्या कामाची क्वालिटी तशीच असणार ना. तुम्ही डॉक्टरकडे जायचं
सोडून किंवा स्पेशालिस्टकडे जायचं सोडून तर जर तुम्ही केमिस्टकडनं औषध घेतलं किंवा कंपाऊंडरकडनं औषध घेतलं तर पस्तावायची वेळ तुमच्यावर येणारच ना. त्यामुळे योग्य इंटिरियर डिझायनरची निवड करणं फार गरजेचं आहे, हो की नाही? कारण बघा, वैयक्तिक जीवन असो किंवा व्यावहारिक गोष्टी असो, निवड चुकली की पुढच्या सगळ्याच गोष्टी चुकतात. त्यामुळे निवड योग्य करणं हे तुमच्या हातात आहे. पण मग आता ॲक्च्युअल फसवणूक कशी होते आर्थिक ते आपण बघू. तर या फसवणुकीची सुरुवात आहे ना, या एस्टिमेट देण्यापासून होते. ही एस्टिमेट ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. गॅनबॅगची मेख ही तिकडे दडलेली असते. बघा, कुठलाही माणूस, कुठलीही व्यक्ती किंवा आपण ते क्लायंट म्हणून त्याला जेव्हा आपल्या घराचं इंटिरियरचं काम कोणाला द्यायचं असेल, तर तो 2 किंवा 3 कोटेशन्स घेतो. हं. तर ते जे कॉन्ट्रॅक्टर किंवा डिझायनर असतात, तर ते त्या कोटेशन्स बरोबर आहे ना, 1-2 प्लॅन म्हणा किंवा लेआउट पण देतात. अल्टरनेटिव्ह की तुम्हाला हे हा प्लॅनप्रमाणे आवडलं तर ह्या प्लॅनप्रमाणे करा, नाहीतर ह्या प्लॅनप्रमाणे करा. तर हे एस्टिमेट हे क्लायंटला वाचता येत नाही आणि हे बरोबर तो इंटिरियर डिझायनर किंवा डेकोरेटर ओळखतो आणि तो तिथेच फसवणुकीचे 90% चान्सेस तिकडेच होतात. तर बरेचदा क्लायंटला वाचता येत नाही ना एस्टिमेट. ते काय करतात? अमाऊंट बघतात. एस्टिमेटची अमाऊंट बघतात. समजा एकाने दिलं आहे 15 लाखाचं एस्टिमेट, दुसऱ्याने दिले 12 लाखाचं एस्टिमेट आणि तिसऱ्याने दिले 8 लाखाचं एस्टिमेट. तर तुम्ही म्हणतात की 8 लाखाचं एस्टिमेट दिले ना, हां, तो चांगला आहे हां. बघा त्याने 8 लाखाचं दिलं आणि जे 15 लाख किंवा 12 लाखाने दिले ना एस्टिमेट, तो काय लुबाडतोय हो. 8 लाखाचं काम कसं पण होऊ शकतं ना, मग 15 लाख 12 लाख कसे सांगताय लुबाडतायत. मी 8 लाखवाल्यालाच देणार. असं करून तुम्ही फक्त अमाउंट हा क्रायटेरिया ठेवतात आणि त्या 8 लाखाचा जो कॉन्ट्रॅक्टर असतो ना, त्याला तुम्ही काम देतात. इथे तुम्ही रिझनेबिलिटी बघायला पाहिजे, की ती जी अमाउंट आहे ना, ती रिझनेबल का आहे का? जर एक म्हणतो हे काम 15 लाखात होऊ शकतं, तर दुसरा ते 8 लाखात का करतोय? तुमच्या एकदा तरी डोक्यात शंकेची पाल नको का यायला? पण तुम्ही तो विचार करत नाही. तुम्ही हा विचार करायला पाहिजे, की जो कॉन्ट्रॅक्टर 8 लाख रुपयाचं एस्टिमेट देतोय, त्याचे इंटेन्शन आहे का ते काम पूर्ण करण्याचं? ते तुम्ही बघत नाही आणि इथेच तुम्ही फसताय. बरेचदा तो जो लबाड कॉन्ट्रॅक्टर किंवा इंटिरियर डिझायनर असतो ना, तो मुद्दामून लोएस्ट कोट देतो, कारण त्याला ते काम कुठूनही मिळवायचंच असतं. हं, आणि त्याने तुमची मानसिकता ओळखलेली असते, की लोएस्ट कोट दिलं, की आपल्याला ते काम मिळणार. मग ते काम त्यांना मिळतंच. तुम्ही पण खुश होता, "वाह, वाह, वाह! माझा किती फायदा झाला. मी 8 लाख वाल्याला काम दिलं." मग ते काम घेतल्यानंतर ना, फसवणूक 2 प्रकारची होऊ शकते. तो काय करतो, तुमच्याकडनं बऱ्यापैकी ॲडव्हान्स घेतो. खूप सगळा ॲडव्हान्स तो तुमच्याकडनं घेतो आणि तो काय करतो, एक धातूर-मातूर क्वालिटीचं असं मटेरियल थोडंफार ते सुद्धा तुमच्या साईटवरती टाकतो, की आता मी कामाला सुरुवात करतोय. कळलं का? आणि तो ते सगळे पैसे घेऊन परागंदा होतो किंवा पळून जातो. हे अनुभव आजकाल लोकांना येत आहेत. घोस्टिंग म्हणतात ना आजकालची तरुण मुलं तसं. म्हणजे तो फोन उचलत नाही, तो मेसेजेसला उत्तरं देत नाही, तो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला अवेलेबल नसतो. ते पैसे आपले बुडतात किंवा तो काम करतो. पण कसं करतो माहिती आहे? बऱ्यापैकी ॲडव्हान्स घेतो आणि काम फारसं करत नाही. थोडंफार काम करतो आणि मग तुम्हाला तो सांगतो, की "अहो सर, हे काम 8 लाखात नाही होणार. ती किचनची साईज एवढी आहे. ती असं आहे, तसं आहे." असं 1760 काम तो तुम्हाला कारणं देतो आणि तो सांगतो, की हे काम 8 लाखात होणार नाही. हे काम कमीत कमी 20 लाख लागतील हे काम व्हायला. ठीक आहे. आणि तोपर्यंत तुम्ही जवळ-जवळ त्याला 5 लाख रुपये देऊन बसलेले असतात. कामही तेवढं झालेलं नसतं. त्यामुळे तुम्ही अशा कोंडीत अडकतात, की तुमच्याकडे काही पर्यायच राहत नाही त्याला ते काम दिल्याशिवाय आणि ते काम तुम्हाला त्यालाच द्यावं लागतं. पुढचं पण जे काय असेल ते पैसे त्याला द्यावे लागतात एक्स्ट्रा आणि मग तुम्हाला ते काम त्याच्याचकडून करून घ्यावं लागतं. म्हणजे त्याचं इंटेन्शन नसतं एकतर तुमचं काम करायचं किंवा त्याचं इंटेन्शन नसतं तुमचं काम तेवढ्याच अमाउंटमध्ये करायचं. त्याचं इंटेन्शन असतं तुम्हाला असं खिंडीत पकडायचं आणि अर्धवट काम करायचं, पैसे दिले तर ठीक आहे, नाहीतर ते काम सोडून पळून जायचं. आणि इंटिरियर डिझायनिंगच्या व्यवसायात अजून एक एथिक्स पाळतात चांगले इंटिरियर डिझायनर्स किंवा सगळेच इंटिरियर डिझायनर, की दुसऱ्याच्या अर्धवट कामात ते हात घालत नाही. कारण काय असतं, तुमची इथे बॅड इमेज झालेली असते ना. तुम्ही कुठल्याही नवीन कॉन्ट्रॅक्टरला बोलवलत किंवा डिझायनरला बोलवलत, "बघा हो, माझं अगोदरचं असं अर्धवट काम टाकून गेलं, तुम्ही कराल का?" ते म्हणतात, "नाही, आम्ही नाही करू शकत." कारण का? त्यांच्या मनात विचार येतो, "तो का टाकून गेला?" शेवटी तो त्यांचा भावबंध असतो. त्यांना माहिती नसतं हा अप्रामाणिक आहे किंवा काय.
ते काय विचार करतात, की अरे हा टाकून गेला म्हणजे हा क्लायंटच बदमाश असेल किंवा क्लायंटच पैसे देत नसेल, क्लायंट त्रासदायक असेल, किटपिटे असेल म्हणून तो टाकून गेला. उगाच थोडा तो टाकून जाणार आहे. शेवटी ते व्यवसाय बंधू असतात, ते तसा विचार करतात आणि तुमचं काम ते अर्धवटच राहतं. फार त्रास होतो तुम्हाला. त्यामुळे एस्टिमेट चांगल्या प्रकारे वाचायला शिका. फक्त अमाउंट वाचू नका. त्या अमाउंटची रिझनेबिलिटी पण समजून घ्या. हं. जो ती अमाउंट देतो त्याचं इंटेन्शन पण समजून घ्या. ते काम पूर्ण करणं हे त्याचं इंटेन्शन आहे का? पण मग मॅडम अजून अमाउंट व्यतिरिक्त काय बघायचं? तर अमाउंट व्यतिरिक्त साइजेस, त्यांनी दिलेल्या ज्या साइजेस आहेत आपल्या रूमच्या, घराच्या, किचनच्या, त्या साइजेस त्याने बरोबर घेतल्यात की नाही बघायचं. की नाही नंतर तो सांगायला नाही पाहिजे की नाही नाही हे एवढं साईज नाही, साईज जास्त आहे किंवा काय, साइजेस बघायच्या. आणि तिसरं म्हणजे मटेरियल, व्हॉट क्वालिटी ऑफ मटेरियल तो सिलेक्ट करणार आहे. मग समजा प्लंबिंगमध्ये तो ब्रँडेड प्लंबिंग वापरणार आहे का? बरोबर आहे ना? प्लायची साईज किती आहे? म्हणजे त्या त्याची थिकनेस किती आहे? ठराविक एम आहे की नाही? हे सगळं तुम्हाला बघावं लागेल. क्वालिटी ऑफ द मटेरियल, अमाउंट आणि साइजेस, त्याने दिलेल्या साइजेस बरोबर आहे की नाही? हे 3 गोष्टी तुम्ही बघितल्या ना, जिंकलात तुम्ही. म्हणजे एकदा निवड चांगली आणि एस्टिमेट तुम्हाला वाचता आलं. ठीक आहे. आता आणखीन इंटिरियर डिझायनर कसे फसवतात माहिती आहे किंवा डेकोरेटर. आता मी सारखं-सारखं नाही बोलत. ते डिझायनर म्हणजे डेकोरेटर, कॉन्ट्रॅक्टर ते तुम्ही समजून घ्या. ते कसे फसवतात माहिती आहे का? ते तुम्हाला सांगतात की "नाही साहेब आता एवढं काम झालेलं आहे. मला ना लेबरला पैसे द्यायचे आहेत. तर जरा मला द्या बरं तुम्ही पैसे." कारण लेबर काय ऐकत नाही. पैसे दिल्याशिवाय आता ते पुढचं काम काही करणार नाही आणि ते तुमच्याकडनं पैसे घेतात. म्हणजे जे अनप्रोफेशनल आहेत त्या लोकांविषयीच आपण आता बोलतो आहोत बघा. तर ते तुमच्याकडनं पैसे घेतात. पण ते लेबरची मजुरी ते त्यांना देत नाहीत. आणि लेबर क्लास काय काय फार कोणाचा विचार करणारा नसतो. त्या हातावरचं त्यांचं पोट असतं. सकाळी कमवायचं, संध्याकाळी उडवायचं. एवढंच त्यांचं असतं. तर त्यामुळे त्यांना जर वेळेवर पैसे नाही ना मिळाले, तर ते तुमचं काम अर्धवट सोडून निघून जातात. ठीक आहे? म्हणून निवड चांगली करणं गरजेचं आहे. असा इंटिरियर डिझायनर की त्याच्याकडची टीम चांगली आहे, त्याचं की वर्षानुवर्ष ती तीच टीम आहे ना, हे सगळं फार गरजेचं असतं. ठीक आहे? नंतर अशी फसवणूक होते की काम निकृष्ट दर्जाचं असतं. म्हणजे वर्कमनशिप असते ना, ती खराब असते. म्हणजे पेंटिंग असेल तर नीट बरोबर नसतं पेंटिंग केलेलं किंवा जर इलेक्ट्रिशियनचं काम असेल तर ते नीट नसतं केलेलं. बरोबर ना? आणि मग इलेक्ट्रिकचं काम वगैरे जर नीट नसेल केलं, तर पुढे शॉर्ट सर्किट वगैरे असे काही इश्यू होऊ शकतात ना. फॉल सिलिंगचं बरोबर नसेल केलं तर, तोही इश्यू होऊ शकतो. म्हणजे एखाद्या वेळी एखादा ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा ॲक्सिडेंट जरी नाही झाला, तरी सतत ते रिपेअर करावं लागेल. त्याच्यात वेअर एंड टेअरमुळे ते लवकर खराब होतं, कारण त्याची वर्कमनशिप चांगली नसते. हो की नाही? तर चांगली वर्कमनशिप असणं पण गरजेचं आहे. म्हणजे तिथे फसवणूक तुमची होऊ शकते, की तुटपट्टीचं काम म्हणजे हा त्यांच्याच धंद्यातला शब्द आहे, म्हणजे मी असला वापरत नाही. तुटपट्टीचं काम केलं. हां, केलं तुटपट्टीचं काम. हो ना? कारण का शेवटी लो कोटेशनवरती त्याला मिळालेलं असतं. मग कामाचा दर्जा पण तोच असणार. हो की नाही? किंवा चुना लावणं हाही त्यांच्याच धंद्यातला एक आहे, व्यवसायातला आहे. ठीक आहे? त्याच्यानंतर निकृष्ट दर्जाचं मटेरियल वापरणं. आता बघा जे हार्डवेअर असतं, हो ना? हे सगळ्या गोष्टी चांगल्या दर्जाच्या नाही वापरल्या ना, तर मग सारखंच खराबच होत राहणार ते. वापरून खराबच होत राहणार. त्यामुळे वर्कमनशिप तर चांगली पाहिजेच, पण मटेरियल पण चांगलं पाहिजे. दोन्ही गोष्टी चांगल्या असेल तरच काम चांगलं होणार. आणखीन एक म्हणजे की मटेरियलची नासधूस करणं. हार्डवेअरची नासधूस करणं, खिळे पडले आहेत, स्क्रू पडले आहेत, नासधूस करणं, हेळसांड करणं उगाचच. आता त्याच्यामध्ये पण अजून असतं की मटेरियलचं कॉस्ट वाढत गेली ना, की लेबरचं पण वाढत जातात चार्जेस. असंही काही ते गणित असतं, की जसं मटेरियल वाढलं ना, की यांची फी पण वाढते, की त्यांची फी कधी-कधी पूर्ण कामाच्या ठराविक पर्सेंटवरती असते ना. त्यामुळे मटेरियल मुद्दामून असं हेळसांड एकदम त्यांची ती वृत्ती असते कधी-कधी, की हेळसांड करायची म्हणजे वृत्तीच असते किंवा कधी-कधी असा आर्थिक फायदा व्हावा म्हणून सुद्धा मग स्क्रू पडले आहेत, खिळे पडले आहेत, हे पडले, ते पडले किंवा प्लाय जेव्हा ते कट करतात, तेव्हा ते ते पर्टिक्युलर साइजचा प्लाय कट करायला पाहिजे. तर तो जास्तीत जास्त प्रकारे वापरता येईल. हो ना? तर ते प्लाय कटिंग करण्यामध्ये पण असं हॅझार्डस वेमध्ये करायचं, की भरपूर वेस्टेज गेलं. तर असं पण एक नासधूस मटेरियलची हा पण एक फसवणुकीचाच प्रकार आहे ना, कारण शेवटी पैसे तुमचेच जातात ना. त्याच्यानंतर ना एक आता अनुभव असा आला, की एका ओळखीच्यानी नवीन घर घेतलं आणि ते सांगत होते, की त्यांच्या इंटिरियर डिझायनरने ना सगळी स्वतःची मतं त्यांच्यावर लागली. म्हणजे जो राहणार, जो मालक आहे त्या जागेचा, त्याचे एक स्वप्न असतं ना, की माझं घर मला असं पाहिजे, तसं पाहिजे, तसं पाहिजे. ते सौंदर्याच्या दृष्टिकोनातनं पण त्याला हवं असतं, की असं पाहिजे, तसं पाहिजे किंवा त्याचा वापर घराचा कसा आहे.
त्याचं समजा वर्क फ्रॉम होम असेल किंवा विद्यार्थी असेल, घरात वयस्कर माणसं असेल, प्रत्येकाची फॅमिलीचं जे साईज असते किंवा फॅमिलीचं कॉन्फिगरेशन वेगवेगळं असतं. त्याप्रमाणे त्यांच्या गरजा असतात ना. तर ते त्याप्रमाणे सांगतात ना, की बाबा माझ्या फॅमिलीची ह्या गरजा आहे, की माझी सौंदर्यदृष्टीच्या प्रमाणे मला माझं घर असावं आहे. तसं तो इंटिरियर डिझायनरने केलंच नाही. तो सांगत बसला त्याला नाही हे असंच पाहिजे, असंच पाहिजे आणि स्वतःची सगळी मतं त्या इंटिरियर डिझायनरने त्यांच्यावरती लादली आणि त्या इंटिरियर डिझायनरने स्वतःच्या मताने ते सगळं घराचं इंटिरियर डिझायनिंग केलं आणि ते बिचारे जे मालक आहे ना, ते कंटाळले. ते म्हणतात, "मला कंटाळा आला या घरात राहायचं. मी एवढे 15 लाख रुपये खर्च केले, मला सारखं मनाला डाचत राहतं. मी या घरात असलं ना, तर मला आनंद आणि समाधान नाही मिळत. मला वाटतं, की मी एवढे 15 लाख रुपये खर्च केले, पण माझ्या मनासारखं तर काहीच झालं नाही." तर शेवटी जी व्यक्ती त्या जागेची मालक आहे, जी व्यक्ती त्या जागेचा वापर करणार आहे, तिच्या मनासारखं जर तुम्ही नाही केलं, तर ती पण पैशाचा अपव्यय आणि फसवणूकच ना एक प्रकारे. आणखीन फसवणूक कशी होते, की ठराविक मुदतीत हे इंटिरियर डिझायनर काम नाही करत. तुम्हाला सांगतात, की तुम्ही सांगता बघा माझ्या मुलाची आता परीक्षा वगैरे संपलेली आहे, तर या सुट्टीच्या दरम्यान मला हे काम करायचं आहे. उदाहरण देते. हां, होईल ना, काय नाही, काही हरकत नाही. होणार, होणार. ते काही काळजी करू नका. आणि सांगतात 3 महिने आणि करतात 6 महिने. असं पण होऊ शकतं. आणि बरेचदा लोकं काय करतात माहिती आहे, पूर्ण घराचं इंटिरियर काढतात. तर ते तिथे सिव्हिल वर्क हे ते चालू असल्यामुळे राहणं कठीण होतं. म्हणून बरेचदा लोकं काय करतात रेंटने राहतात. आजूबाजूच्याच एरियात कुठेतरी रेंटवरती जागा घेतात. 3 महिन्याकरता खरं तर कोणी रेंटवर देत नाही. आणि जरी दिलं ना, तरी ते जास्त लावतात. म्हणजे ॲन्युअल जे असतं ना 11 महिन्याचं लीजचा वगैरे जो रेंटचा रेट असतो ना, त्याच्यापेक्षा 3 महिन्याचा जास्त असतो. पण लोकं घेतात, की जाऊ दे, घरात वयस्कर माणसं असतात, मुलं असतात, त्रास होऊ नये तो सिव्हिल वर्कचा कधी-कधी पेंटिंगचा वगैरे पण असा शारीरिक काही त्रास होऊ शकतो, आजार निर्माण होऊ शकतात. म्हणून लोकं घेतात रेंटवरती. पण जेव्हा तो इंटिरियर डिझायनर काम वेळेवर करत नाही, 3 महिन्याचं काम 6 महिन्यापर्यंत, 5 महिन्यापर्यंत खेचतो. खेचतो हा पण त्यांच्याच व्यवसायातला शब्द आहे. तर मग काय होतं, इथे रेंट चं मीटर वाढत जातं ना. परत ज्याने दिलेलं असतं, त्याने पण 3 महिन्याकरता दिलेलं असतं. तर म्हणजे तुमचं आर्थिक तर नुकसान होतंच, रेंट वाढतं, पण ज्याने तुम्हाला ते घर भाड्याने दिलेलं असतं 3 महिन्याकरता, तो परत दोषा लावतो. "अरे, कधी सोडणार 3 महिन्याकरता मागितलं होतं एवढं." असं फार मग तुम्हाला मानसिक त्रास होतो. म्हणजे तुमच्या नवीन घरामध्ये जाण्याचं किंवा इंटिरियर डिझायनिंग केलेल्या घरामध्ये जाण्याचं जे उत्साह असतो ना, तोच सगळा संपून जातो. इंटिरियर डिझायनरच्या बाबतीत आहे ना, असा एक आरोप केला जातो, की ते तुम्हाला ठराविक दुकानदाराकडूनच मटेरियल घ्यायची सक्ती करतात. हं. तर कारण असं म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये त्यांचं ना काहीतरी कमिशन असतं. आता ह्याच्यात दोन्ही बाजू असू शकतात. कमिशनसाठी पण एखादी व्यक्ती तुम्हाला ठराविक दुकानदाराकडे घेऊन जाईल किंवा अजून दुसरी बाजू असू शकते. ती आपण समजून घेऊ. तर अशा प्रकारे इंटिरियर डिझायनर लोकं तुमची आर्थिक फसवणूक करतात किंवा डेकोरेटर तुमची आर्थिक फसवणूक करतात आणि ह्याला तुम्हीच जबाबदार असतात. हो, अंशतः नाही, पूर्णतः तुम्ही जबाबदार असतात. तुम्ही म्हणता, "मॅडम हे काय बोलता आता तुम्ही?" अहो, हेच तर आहे, हीच वस्तुस्थिती आहे. तुम्ही जबाबदार कसे असतात? तर पहिलं मी तुम्हाला सांगतो, की सांगितलं, की तुमची निवड चुकीची असते. तुम्ही त्या माणसाचं शिक्षण नाही बघत, तुम्ही त्या माणसाचा अनुभव नाही बघत, तुम्ही त्याला सांगायला पाहिजे, तुम्ही आधी काय-काय कामं केली ती आम्हाला तुम्ही दाखवा. तुमची अगोदरच्या क्लायंटशी तुम्ही मला बोलायला द्या. बघा, आता हे सगळे क्लायंट सेट केलेले पण असू शकतात, त्यांची त्यांची माणसं पण असू शकतात. पण तुम्ही काय करू शकता? तुम्ही मॅक्सिमम जेवढी प्रिकॉशन घेऊ शकता, तेवढेच तुम्ही घेऊ शकता, तेवढी तुम्ही घ्या. बाकी त्याने ते प्लांट केलेले क्लायंट आहेत का वगैरे, ह्याच्यात तुमचा स्कोपच नाही ना तो. ते तर काही करू शकतो. पण ॲज अ प्रुडंट पर्सन हो ना? तुम्ही जे करू शकता तेवढं तुम्ही केलं, की बाबा तुमच्या अगोदरच्या साइट्स काय ते मला दाखव. तुझ्या 1-2 क्लायंटशी मला बोलायला दे ओव्हर फोन. शक्य झालं तर व्हिजिट करा. त्या साइटवरती जा, की हो खरोखर हे काम ह्याने केलेलं आणि हाच तो क्लायंट आहे ना वगैरे सगळं समजून घ्या. आणि शेवटी ना फसवणूक करणारा कसाही करतो. मी म्हटलं ना खोटे क्लायंट प्लॅन करेल, खोट्या चुकीच्या नको दुसऱ्याने केलेल्या साइट्स तुम्हाला दाखवेल. पण तुमचा इनर कॉल असतो ना, तुम्हाला पण कळतं ना समोरची व्यक्ती कशी आहे. तो तुमचा इनर कॉल पण तुम्हाला घ्यायला लागतो. हल्ली काय माहिती झालं, हल्ली आणखीन बाजारामध्ये ना पॅकेज देणाऱ्या कंपन्या पण खूप झाल्या आहेत. हां, पॅकेज एवढं-एवढं पॅकेज, 1 बीएचकेचं हे पॅकेज, 2 बीएचकेचं एक हे पॅकेज. अलीकडेच मी नवीन एक गंमत ऐकली, की ते पॅकेजवाले काय सांगतात, की "नाही मॅडम, 8,00,000च्या खाली आम्ही कामच नाही करत. 8,00,000 ऑनवर्ड्सच आम्ही कामं करतो." आणि एकदा तुम्ही त्यांना पॅकेज दिलं, की ते तुम्हाला सांगतात, की इतके-इतके पर्सेंट आम्हाला ॲडव्हान्स दिल्यानंतरच आम्ही कामाला सुरुवात करणार. मग तुम्ही त्यांना पॅकेज देता, तुम्ही त्यांना ॲडव्हान्स देता, तुमचे सगळे हात बांधले जातात. मग ते काय मटेरियल टाकतील, जसं करतील तसं. काय माहिती ह्या ह्या फील्डमध्ये हल्ली भपका खूप वाढलाय. भपकेबाजपणा खूप वाढलाय. है ना? मोठी कंपनी असते, असं मोठं-मोठं त्यांचे ऑफिसेस असतात.
छान छान बोलणाऱ्या रिप्रेझेंटेटिव्ह असतात, तर तुम्ही भुलायचं नाही. फसलात की संपलात, फसायचं नाही. शक्य झालं तर कोणतरी लोकल माणूस बघा, की जो लोकल आहे इंटिरियर डिझायनर, ज्यांनी तुमच्या लोकॅलिटीमध्ये कामं केलेली आहे, तुमच्या मित्राचं, फ्रेंडचं, कोणाचं, अशी लोकं बघा. अननोन पर्सनला तुम्ही नका काही त्यांच्याबरोबर व्यवहार करू, असं मला वाटतं. त्याच्यानंतर मी सांगितलं तुम्हाला रिझनेबिलिटी ऑफ एस्टिमेट बघा. त्याच्यानंतर सायझेस चेक करा. कुठल्या प्रकारचं मटेरियल देणार आहे, तो दर्जा चेक करा. नंतर बरेचदा फसवणूक का होते माहिती आहे? क्लायंट कॅश पेमेंट देतो. आता क्लायंट कॅश पेमेंट का देतो? कारण त्याला GST वाचवायचा असतो. आणि इथेच तो चुकतो. कारण त्याने कॅश पेमेंट त्याला दिलं असल्यामुळे त्या इंटिरियर डिझायनर किंवा डेकोरेटरला तो कॅश तो घेऊन पळून जातो. बरं, तो क्लायंट ना पोलिसकडे तक्रार करू शकत, काहीच नाही. कारण कॅश पेमेंट काहीच काहीच नाही त्याला अर्थ. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करा किंवा चेकने, जे काही अदर दॅन कॅश मोडने तुम्ही पेमेंट करा. हे माझं तुम्हाला सांगणं आहे. कारण तो तुम्ही त्याच्याबरोबर ते रिलेशन इस्टॅब्लिश करू शकतात ना, की बाबा हा याला मी कॉन्ट्रॅक्टर नेमलं होतं आणि हा मला फसवून गेला, असं तसं. त्याच्यानंतर तुम्ही ते काम तो किती दिवसात पूर्ण करणार याची लेखी हमी घ्या. तर मग असं होतं का, की फक्त इंटिरियर डिझायनर किंवा डेकोरेटरच क्लायंटची फसवणूक करतात? क्लायंट काय एकदम धुतल्या तांदळाचे असतात? नाही. कधी-कधी असे बदमाश, लबाड क्लायंटसुद्धा त्यांना मिळतात. म्हणजे इज अ बोथ वे. आपण जेव्हा एखादी गोष्ट बघतो ना, तेव्हा आपण सगळ्यांना न्याय देता आला पाहिजे आपल्याला. इम्पार्शियल वेमध्ये आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तर जसं इंटिरियर डिझायनर किंवा डेकोरेटर क्लायंटला फसवतो, तसं क्लायंटसुद्धा इंटिरियर डिझायनरला, डेकोरेटरला फसवतात किंवा ते ॲक्ट ऑर ओमिशन म्हणतो ना, फसवणं म्हणजे ॲक्ट करतात आणि ओमिशन म्हणजे ज्या गोष्टी त्यांना करायच्या असतात त्या नाही करत ते, आणि त्यामुळे सुद्धा इंटिरियर डिझायनरला त्रास होऊ शकतो. आता त्या कुठल्या कुठल्या ते आपण बघू. सगळ्यात पहिलं, की क्लायंटना शेड्यूलप्रमाणे पैसे देत नाही. आता इंटिरियर डिझायनरने एक शेड्यूल बनवून दिलेलं असतं. एक शेड्यूल असतं, की बाबा इतकं काम झाल्यावर इतकं, इतकं काम झाल्यावर इतकं, असं ते शेड्यूल असतं. तर त्या शेड्यूलप्रमाणे क्लायंटने पैसे नाही दिले, तर इंटिरियर डिझायनर कसं काम करणार? मग काय होतं, शेड्यूलप्रमाणे पैसे नाही दिल्यामुळे मग लेबरला पैसे मिळत नाही, मटेरियल नाही येऊन पडत साईटवरती. मग काम ते रेंगाळतं आणि मग दोष कोणाला दिला जातो? डिझायनरला किंवा डेकोरेटरला. असेही काही उदाहरणं ऐकण्यात आलेली आहे आणि बघण्यात आलेली आहे, की क्लायंट आहे ना, जर तो इंटिरियर डिझायनर तेवढा प्रोफेशनल नसेल, शेड्यूल त्यांनी पेमेंटचं बरोबर नसेल ते सगळं डिझाईन केलं, तर असे पण काही क्लायंट असतात, की ते त्यांचे पैसे अंशतः बुडवतात किंवा पूर्णतः सुद्धा बुडवतात. असेही क्लायंट बघायला मिळालेले आहेत. आणि आणखीन एक असं होतं, की सोसायटीच्यात बघा, बऱ्याच सोसायटीमध्ये ना इंटिरियर डिझायनिंगचं काम कसं करायचं, किती वेळात करायचं, याचे रूल असतात. म्हणजे रविवारी काम बंद किंवा इतर वर्किंग डेजला सुद्धा काम 12 ते 3 बंद. ते गरजेचंच असतं, कारण वयस्कर लोकांना किंवा इतर गृहिणींना कोणच्या घरी असतात त्यांना आराम साठी म्हणून ते काम दिलेलं असतं. कारण काही काही लोकं आजारी असतात, काही काही लोकांना मानसिक त्रास पण होतो सतत त्या आवाजाचा वगैरे, हो ना. त्यामुळे सोसायटीने ते रूल घालून दिलेले असतात, की ही फसवणूक नाही करत क्लायंट, पण क्लायंट मिसकम्युनिकेशन करतो. म्हणजे क्लायंट सांगत नाही इंटिरियर डिझायनरला. काम द्यायच्या आधी त्याने सांगायला पाहिजे, की आमच्याकडे ही वेळेचं बंधन आहे. आता हे वेळेचं बंधन त्यांनी नाही सांगितलं, म्हणजे मिसकम्युनिकेशन केलं. त्यामुळे होतं कसं माहिती, वाद त्याच्यामुळे मिसकम्युनिकेशन कसे निर्माण होतात? तर हे वेळेचं बंधन त्यांनी नाही सांगितल्यामुळे होतं काय, की लेबरचा खर्च वाढत जातो ना. तो लेबर 3 तास बसून, मग त्या लेबरचा खर्च वाढत जातो. बरं, ते काम मग तुम्ही म्हणता, "अरे, अरे, तुम्ही एवढं कसं कामाचं वाढवलं अमाउंट?" तर ते लेबर 3 तास बसून राहिलात. ते पैसे इंटिरियर डिझायनर स्वतःच्या खिशातनं नाही ना देणार, म्हणजे तुम्हाला चार्ज करणार. हां, जर तुम्ही त्याला आधी सांगितलं असतं, की "बाबा आमच्याकडे एवढे-एवढे कामाच्या वेळेचं असं बंधन आहे." मग त्या सगळ्या बंधनांना विचारात घेऊन तो तुम्हाला कॉस्टिंग देतो ना. पण तुम्ही ते सांगितलं नाही. त्यामुळे त्यांनी समजा एवढं कॉस्टिंग दिलं आणि वेळेचं बंधन सांगितल्यानंतर ते कॉस्टिंग जरा वाढलं किंवा परत वादविवाद होतात. किंवा हे वेळेचं बंधन किंवा लिमिटेशन जर तुम्ही सांगितलं नाही ना, तर कामाचा पिरियडसुद्धा वाढतो, कालावधीसुद्धा वाढतो ना. 3 तास हे लोकं बसतात, तेवढा वेळ तो काम अजून पुढे पोस्टपोन होणार. मग परत तुम्ही त्यांच्याशी वादविवाद करणार. "अरे, तू तर सांगितलं होतं 3 तास, 3 महिन्यात करणार आणि असं." त्यामुळे हे तुमच्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन असलं पाहिजे. हे जे वेळेचं बंधन आहे, ते तुम्ही त्याला आधी सांगायला पाहिजे. एस्टिमेट द्यायच्या आधी, जेव्हा तुमची फर्स्ट मीटिंग होते ना, त्याच्यामध्ये, आणि त्याच्यानंतरच त्याला एस्टिमेट वर्कआउट करायला जमतं ना, म्हणून. त्याच्यानंतर बरेचदा काय करतात माहिती आहे क्लायंट, ठीक आहे बाबा, ह्या कामाचं एस्टिमेटमध्ये लिहिलेलं असतं, ह्या कामाचं एवढा-एवढा खर्च. पण काय ना एक्स्ट्रा काम काढतात. हां, हे करायचं, हे करायचं, मुलाच्या रूममध्ये हे करायचं, बायकोच्या रूममध्ये हे करायचं, असं तसं. मग जर तुम्ही एक्स्ट्रा काम काढलं, तर त्याचे एक्स्ट्रा चार्जेस नाही का तुम्हाला लागणार? लागणारच ना. मग परत हा वादाचा एक मुद्दा होतो. आता जो तो प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर असतो ना, तो तो त्याचं बरोबर कॉन्ट्रॅक्ट असतो किंवा अपॉइंटमेंट लेटरमध्ये हे सगळे क्लॉजेस असतात. तो सगळे क्लॉजेस लिहितो, की बाबा एक्स्ट्रा कामाचे एक्स्ट्रा पैसे किंवा काय, ते सगळं त्याचं असतं. पण जर कोणता अनप्रोफेशनल तुम्ही पकडला,
आणि तुमचं मिसकम्युनिकेशन असलं किंवा वादावादी सुरू, हो की नाही? नंतर बरेचदा काय होतं माहिती आहे, क्लायंटचं डिसिजन मेकिंग चुकतं. म्हणजे क्लायंटला काय वाटतं माहिती आहे, की अरे हे ना इथे ना हे असं केलं की असं छान दिसेल, असं सिव्हिल वर्कमध्ये ते सांगतात समजा. आणि मग ते बनतं. बनता पूर्ण बनल्यानंतर ते सिव्हिल वर्क सुद्धा पूर्ण बनलं किंवा थोडंफार बनलं, तर त्याच्यामध्ये क्लायंटला अंदाज येतो, "अरे रे, नाही हो चांगलं दिसत." मग तो इंटिरियर डिझायनरला म्हणतो, "सर ते बरोबर होतं. माझंच चुकलं जरा. तुम्ही सांगत होता नका करू, पण मी केलं. पण आता मला पटलं हे नाही बरोबर दिसत. तर आता हे पाडून नवीन करायला लागणार." अरे पण ते पाडून नवीन करायला लागणार, मग त्याचा खर्च तो भुर्दंड कोणी सहन करायचा? इंटिरियर डिझायनरने? नाही, तो कशाला सहन करणार? मग परत तुम्ही त्याच्याशी वादविवाद नाही घालू शकत ना या मुद्द्यावरती. त्याच्यानंतर लुडबुड किंवा मायक्रो मॅनेजमेंट चांगल्या शब्दात. बरेचदा क्लायंट काय करतात माहिती आहे? खूप मायक्रो मॅनेजमेंट करत बसतात. हे असं असते, तसं असते, तसं असते, तसं असते, तसंच. आता बघा ना, आपल्या पण ऑफिसमध्ये आपला बॉस सारखा आपलं डोकं घालत बसला कामात, की आपल्याला राग येतो, वैताग येतो की नाही? अरे, तुमची जर निवड योग्य असेल आणि तुम्ही एखाद्या प्रोफेशनललाच अपॉइंट केलं असेल, तर तुमचा त्याच्यावर विश्वास पाहिजे. सतत तुम्ही त्याच्यावर मायक्रो मॅनेजमेंट नका न करू. हां, तुम्हाला जर काही पटलं किंवा नाही पटलं, तर तुम्ही एक वेळ ठरवा, की बाबा ह्या-ह्या आपण दर 2 दिवसांनी भेटू, काय असेल नसेल किंवा मी तुम्हाला सांगत जाईल. आपणमध्ये कधी कम्युनिकेशन अशा बाबतीत कधी करायचं, काय करायचं, कुठे करायचं, असं तुम्ही जरा ठरवा ना. सतत बारीक, 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 तर त्यांना त्याचं काम थोडं पूर्ण करायला द्या ना, शांतपणे संधी द्या ना. तर त्याच्यावर थोडा विश्वास ठेवा. जर तुम्ही निवड तुमची बरोबर असेल तर. नाहीतर निवड जर चुकीची असेल आणि विश्वास ठेवून काय उपयोग? तर मुळात निवड बरोबर पाहिजे आणि ते निवड व्यवस्थित असेल तर थोडा विश्वास ठेवा. त्याचं काम त्याला करू द्या. ही इज अ प्रोफेशनल एक्सपर्ट एक्सपिरियन्स तो करणार व्यवस्थित. त्याच्यानंतर बरेचदा काय होतं माहिती आहे, की क्लायंटच्या घरामध्ये सुद्धा 4 माणसं असतात. आणि हे झालेलं आहे. मग नवरा सांगतो, "हे असं पाहिजे." बायको सांगते, "हे असं नाही, हे असं पाहिजे." तो बिचारा इंटिरियर डिझायनर किंवा कॉन्ट्रॅक्टर तिचं कन्फ्यूज होतो. कळत नाही त्याला मी कोणाच्या ऐकायचं, ह्याचं ऐकू की ह्याचं ऐकू, ह्याचं ऐकू की ह्याचं ऐकू. त्यामुळे तुम्ही काय करा माहिती आहे, तुम्ही आपापसात ठरवा तुमच्या काय रिक्वायरमेंट आहेत त्या. घरात 4 सदस्य आहेत. बसून तुम्ही रिक्वायरमेंट ठरवा. असं पाहिजे, असं पाहिजे. एकदा तुम्ही क्लिअर असला ना, की नाही मला घराचं इंटिरियर डिझायनिंग हे वर्क असंच पाहिजे. किंवा कम्युनिकेशन करताना तुम्ही एकच माणूस ठेवा. की जो इंटिरियर डिझायनरला कम्युनिकेट करेल. मग तो नवरा असेल, बायको असेल, एखादा मुलगा असेल तुमचा, कोणी ते तुम्ही तुमचं ठरवा. त्यामुळे मिसकम्युनिकेशन होणार नाही आणि प्रॉपर त्यांना डायरेक्शन्स मिळतील आणि काम वेळेत होईल आणि चांगलं होईल. बरं असं आणखीन काम डिले व्हायचं कारण असं होतं, की जो इंटिरियर डिझायनरांची अशी एक तक्रार असते, की क्लायंट आम्हाला वेळच देत नाही. बघा, मटेरियल सिलेक्शन असो किंवा आता हे जे झालेलं काम आहे त्याच्याविषयी काही डिस्कशन असेल, पुढच्या काहीतरी त्यांना गाईडलाईन्स घ्यायचे असेल, तर क्लायंटने त्यांना वेळ द्यायला नको का? मग क्लायंट म्हणतात, "नाही, नाही." कधी-कधी आय-टी प्रोफेशनलमध्ये असतात, कधी-कधी आउटडोअर कामं असतात त्यांची, म्हणजे टूरवरती असतात ऑफिशियल किंवा कधी-कधी क्लायंट म्हणतात, की "नाही, आमचे अवर्स असे वेगळे आहे." हल्ली लोकं बरीच ते ऑनलाईन घरी कामं करतात, त्या त्यांच्या फॉरेन कंट्रीज बरोबर असतात त्यांची कामं, त्यांच्या वेळा कामाच्या वेगळ्या असतात. जे काही असेल ते. पण आता तुम्ही ठरवलं नाही आपलं इंटिरियर डिझायनिंग करायचं आणि ते आपल्याला वेळेत व्हायला हवं आणि चांगलं व्हायला हवं. मग तुम्ही त्याला वेळ नको का द्यायला इंटिरियर डिझायनरला? तर तुम्ही त्याला जरूर तेवढा तो वेळ द्या. कोऑपरेट करा त्याच्याबरोबर. आणि बरेचदा काय होतं माहिती आहे, इंटिरियर डिझायनिंग करताना ना, इंटिरियर डिझायनर कधी-कधी सुपरव्हिजनला येतो, इन्व्हेस्टिगेट करायला येतो, काम कसं चाललं, काय झालं ते त्याचं येतं. पण बरेच जण लेबर असतात, ते काम करतात. आणि जर ते राहत्या घरात काम असेल ना, तर लुडबुड हा एक वेगळा मुद्दाच झाला. पण एखादी गोष्ट नाही ना पटली, तर ते लोकं लेबरशी बोलतात. क्लायंट आणि लेबरशी बोलतो. "ए, ऐसा क्यों किया? ऐसा क्यों? ऐसा, 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 ऐसा" सगळा, हो का? तर लेबर क्लास हा एक वेगळा असतो. त्यांची एक मेंटॅलिटी वेगळी असते. त्यांचे कम्युनिकेशन स्किल वेगळे असतात. बरोबर? आणि तुम्ही काय त्याला ओळखत नसता त्या लेबरला. तो काही तुमचा एम्प्लॉयी नसतो. तर मग तुम्ही सांगितलेलं त्याला कळेल का? तो ऐकेल का? कदाचित तो तुम्हाला फटकन काहीतरी बोलेल, उलट बोलेल. मग ते तुम्हाला आवडणार नाही. मग परत एक वादाचा मुद्दा. त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला सांगायचं, "भाई जरा रुको हं" आणि तुम्ही त्या डिझायनरला फोन लावायचा आणि मग तुम्ही त्या डिझायनरशी काय ते बोला. तुम्हाला त्या लेबरच्या बाबतीत काही पटो न पटो जे काय असेल. तुमचा कम्युनिकेशन पॉइंट एकच असायला पाहिजे. इंटिरियर डिझायनर. लेबरशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही करायला पाहिजे. आणखी ना ते मगाशी बोलला होता ना, की एक इंटिरियर डिझायनरच्या बाबतीत एक असा आक्षेप घेतला जातो, की ते ठराविकच दुकानदाराकडून मटेरियल घ्यायचं तुम्हाला आग्रह करतात. तर बघा, त्याची 2 कारणं असू शकतात. एखादा अनप्रोफेशनल असेल, तर तो त्या दुकानदाराकडनं त्याचं कमिशन घेत असेल, ते कारण असू शकतं.
पण एखादा प्रोफेशनल असेल, प्रामाणिक असेल, असा इंटिरियर डिझायनर जेव्हा तुम्हाला सांगतो, की तुम्ही ह्या दुकानदाराकडनं मटेरियल घ्या, त्याचं कारणं 2 असतात. पहिलं कारण असं असतं बघा, तुम्ही तुमच्या घराचं काम तुमच्या लाईफ टाईममध्ये एकदा करतात, दोनदा करतात. पण वी आर मिडल क्लास पीपल और हायर मिडल क्लास पीपल. आपण काही एकदम रिच नाही आहोत, की बाबा दर 2-3 वर्षांनी घराचं इंटिरियर काढलं. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला माहिती नसतं ना, कुठल्या दुकानदाराकडे वाजवी दरामध्ये दर्जेदार माल मिळतो हे आपल्याला माहिती नसतं. आणि मग आपण असंच रँडमली कुठल्यातरी दुकानात गेलो आणि तो माल आपण घेतला आणि जर त्या मालाचा दर्जा चांगला नसला, तर परत आपण कोणाला त्रास देणार इंटिरियर डिझायनरला, की तू काम नीट नाही केलं. तर अशा वेळी एक प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर तुम्हाला असं एक सजेस्ट करतो, की बाबा आपण ह्या दुकानात जाऊया आणि इकडनं माल घेऊया. त्याचे फायदे त्यांना कसे असतात सांगतात. ग्राहकांना, क्लायंटला फायदे असतात. एक तर त्या इंटिरियर डिझायनरला खात्री असते, की या दुकानदाराकडे चांगला माल मिळतो. कारण इंटिरियर डिझायनर वर्षानुवर्ष काम करत असतो आणि तो बरीच त्याच्या साईट्स चालू असतात. ठीक आहे ना? त्यामुळे सतत त्याचा त्या दुकानदाराबरोबर रॅपो जमलेला असतो काम करून करून आणि त्या दुकानदाराला माहिती असतं, या इंटिरियर डिझायनरला जर मी चांगला माल नाही दिला, तर तो पुढच्या वेळी माझ्याकडे घेणार नाही, माझं नुकसान होईल. त्यामुळे त्या दुकानदाराचा आणि त्या इंटिरियर डिझायनरचा चांगला रॅपो असल्यामुळे दर्जेदार माल मिळेल याची खात्री असते. आणि कधी-कधी, नॉट ऑल्वेज, जर त्या इंटिरियर डिझायनरला वाटलं, की बाबा माझा क्लायंट हा प्रामाणिक आहे, माझा क्लायंट हा सज्जन आहे, तो मला वेळेवर पैसे देत होता. आता एका ठराविक इन्स्टॉलमेंट काम चालू आहे आणि ठराविक इन्स्टॉलमेंट शेड्यूल प्रमाणचं जे आहे ठरलेलं, ते ठराविक इन्स्टॉलमेंट द्यायला त्याला वेळ आपण होतं ना, आपण सांगतो ना, नाही, नाही, मला जरा पैसे यायचे होते, ती माझी एफ-डी जरा मोडायची राहिली किंवा माझे पैसे येणार होते, जरा उशीर होईल, 10-15 दिवस मला पैसे मिळायला उशीर होईल, असा क्लायंट सांगतो. आणि जर इंटिरियर डिझायनर खात्री असेल त्याला, इंटिरियर डिझायनरला, की क्लायंट प्रामाणिक आहे, क्लायंट चांगला आहे, त्याने आतापर्यंतचे सगळे पैसे मला वेळेवर दिले, ह्याच्यापुढेही तो वेळेवर देईल याची जर खात्री इंटिरियर डिझायनरला असेल, तर तो त्याचा एक डिसिजन घेऊ शकतो, तो त्याचा एक कॉल घेऊ शकतो, की केवळ पैशाअभावी हे काम रखडू नये. कारण पैशाअभावी काम रखडलं तर इंटिरियर डिझायनरचं पण नुकसान असतं ना, कारण त्याच्याकडे अशा भरपूर टीम नसतात. त्याच्याकडे एखाद दुसरी टीम असते. तो टीम तर त्या वेगवेगळ्या साईटच्या गरजेप्रमाणे फिरवत असतो. तर तो पण बघतो ना, की बाबा लवकर आणि वेळेत काम पूर्ण झालं तर माझी टीम पण फ्री होईल आणि मला पण पैसे व्यवस्थित मिळतील, वेळेत मिळतील. त्यामुळे अशा वेळी तो इंटिरियर डिझायनर, तो जर तेवढा निष्णात असेल, त्याला त्या क्लायंटचा जर तेवढा अभ्यास असेल, तो जो अनुभवी असेल, तर तो एक कॉल घेतो त्याचा, की तो म्हणतो, "ठीक आहे साहेब, काही हरकत नाही. मी ते अरेंजमेंट करतो मटेरियलची. तुमचे पैसे आले की तुम्ही मला द्या." आणि तो तो त्या मटेरियलवाल्याकडनं, त्या दुकानदाराकडनं क्रेडिटवरती ते मटेरियल उचलतो. ते क्रेडिट कशामुळे असतं? क्रेडिट म्हणजे उधारीवर ते मटेरियल उचलतो. उधारीवरती मटेरियल उचलतो म्हणजे क्रेडिटवर उचलतो आणि तो कोणाच्या क्रेडिटवरती उचलतो? स्वतःच्या क्रेडिटवरती इंटिरियर डिझायनर ते उचलतो. कारण उद्या क्लायंटने पैसे नाही दिले, तर इंटिरियर डिझायनरला स्वतःच्या खिशातून ते पैसे द्यावे लागतात आणि तो तो देतो. द्यावे लागतात त्याला. कारण त्याला पुढे पण त्या दुकानदाराशी काम करायचं असतं ना आणि दुकानदाराला पण माहिती असतं, डिझायनर देणार पैसे, त्याला काय खात्री असते, तोही देतो. त्यामुळे तो क्लायंटचाच फायदा असतो. पण एनी हाऊ कुठलाही इंटिरियर डिझायनर तुम्हाला आग्रह नाही करू शकत. तो त्याचा राईट नाही आहे. तो तुम्हाला सजेस्ट करू शकतो, तो तुम्हाला सुचवू शकतो, पण आग्रह नाही. आणि जर असा कोणी आग्रह करायला लागला ना, तर तुम्ही बिलकुल ऐकू नका. तुम्ही काय करा, 4 दुकानात फिरा, त्याचे सगळ्याचे रेट समजून घ्या, दर्जा समजून घ्या आणि मगच तुम्ही ठरवा, की इंटिरियर डिझायनरने सजेस्ट केलेल्या दुकानदाराकडनं सामान घ्यायचं किंवा नाही. यू हॅव टू बी फर्म. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं, की कशाप्रकारे फसवणूक होऊ शकते दोन्ही पार्टीजकडून. मग आता ती फसवणूक टाळायची असेल, तर एक फास्ट फॉरवर्डमध्ये मी तुम्हाला सांगते काय करू शकतो. पहिल्यांदा एक तर निवड चांगली करा. ती निवड नंतर एस्टिमेटची रिझनेबिलिटी, दर्जा वगैरे ते सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. इन्स्ट्रक्शन्स क्लिअर द्या. मिसकम्युनिकेशन नका करू. सोसायटीचे कामाचे रूल्स वगैरे सगळे सांगा. कुटुंबातला कोणतरी एकच सदस्य इंटिरियर डिझायनरला सांगेल काय ते कामाचं स्वरूप कसं असायला हवं, काय. कॅश पेमेंट करू नका. शेड्यूलप्रमाणे पैसे द्या. आणि डायरेक्ट लेबरशी बोलू नका. कॅश पेमेंट करू नका ह्याचं मी का तुम्हाला सांगते कारण की हे बघा इंटिरियर डिझायनरबरोबर जे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करतात ना, की अशा-अशा प्रकारचं काम आहे, अशा-अशा साईजचं काम आहे, अशा-अशा दर्जाने व्हायला पाहिजे, एवढ्या-एवढ्या अमाऊंटमध्ये व्हायला पाहिजे. हे कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे. आणि जेव्हा तुम्ही कॅशमध्ये पेमेंट करतात ना, तेव्हा तुम्ही फसतात. तुम्ही कुठलाही कायदेशीर त्याच्यानंतर रेमेडी नाही तुम्ही घेऊ शकत. म्हणजे कायदेशीर तुम्ही त्याच्या विरोधात कारवाई नाही करू शकत. आणि असं पण
इंटिरियर डिझायनरचं कॉन्ट्रॅक्ट जेव्हा तुम्ही देता ते हे कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट आहे. कमर्शियल कॉन्ट्रॅक्टसाठी ज्या काही तुम्हाला म्हणजे प्रिकॉशन्स पाळायला पाहिजेत ना, त्या सगळ्या प्रिकॉशन्स तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट फॉर्म करताना पाळायला पाहिजे. टर्म्स, कंडिशन्स, अटी-तटी सगळं, सगळं, सगळं ते असलं पाहिजे. जर ते तसं नसेल, ते कॉन्ट्रॅक्ट जर प्रॉपर नसेल आणि जर तुम्हाला त्या इंटिरियर डिझायनरने फसवलं, तर तुम्ही काय करणार? तुम्ही काही नाही करू शकत. कारण तुमच्याकडे प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट नाही, लेखी स्वरूपातच काही नाहीये आणि जरी लेखी स्वरूपात असलं आणि फसवलं, तर तुम्ही कोणाकडे जाणार? पोलिसकडे जाणार. कॅश पेमेंट असेल तर पोलिस वज नाही करणार आणि जरी तुम्ही कॅश पेमेंट व्यतिरिक्त म्हणजे ऑनलाईन चेक किंवा अशा दुसऱ्या प्रकारे प्रूफ काही ठेवला असेल पेमेंटचा, तरी पोलीस काय म्हणणार? हे ना सिव्हिल मॅटर झालं. तुम्हाला सिव्हिल सूट म्हणजे दिवाणी न्यायालयात जावं लागणार. आता सिव्हिल सूट केला की तो किती वर्ष खेचला जातो हे तुम्हाला माहिती आहे. मग दुसरा पर्याय तुमच्याकडे काय असणार? कंझ्युमर फोरमकडे जा. कारण ही इज प्रोव्हायडिंग सर्व्हिस टू यू. तर तुम्ही कंझ्युमर फोरमकडे जा. आता कंझ्युमर फोरमकडे पण जा म्हणजे ते पण काही तासाचंच आहे ना सगळं. म्हणजे हा किती मनस्ताप आहे सगळा जर तुम्ही हे काम नीटपणे पार पाडलं नाही तर. आणि हे जे मी तुम्हाला आत्ता सांगितले ना ते डूज अँड डोंट्स सांगितले. डूज अँड डोंट्स म्हणजे काय, की थेरॉटिकल आपण कुठली गोष्ट करताना ती थेअरी पक्की करतो आणि मग प्रॅक्टिकल करतो ना. तर मी तुम्हाला तुमचं थेरॉटिकल नॉलेज पक्कं केलंय डूज अँड डोंट्स सांगून. पण मग ॲक्चुअल काम देताना मॅडम कशी सुरुवात करायला हवी? हो ना? मग कशी पहिली मीटिंग काय असायला हवी? कुठे घ्यायला हवी? कधी घ्यायला हवी? ते पहिल्या मीटिंगमध्ये काय डिस्कशन व्हायला हवं? मग एस्टिमेट किती दिवसात द्यायचं? मग एस्टिमेटचे तो त्याच्या शेड्यूलला पेमेंट कसं-कसं असतं? कधी-कधी काही लोकं पहिल्या व्हिजिटचे पैसे घेतात, एस्टिमेट द्यायचे पैसे घेतात, हो की नाही? मग त्या एस्टिमेटमध्ये काय बघायला पाहिजे, काय नाही बघायला पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचं प्रोसिजर कसं असायला हवं. कधी-कधी ते लोकं लेबरवरती काम घेतात. इंटिरियर डिझायनर पण, की बाबा कधी-कधी क्लायंट म्हणतो, की मी तुला मटेरियल पण मटेरियल आणि लेबर सकट तू काम घे. ना, मी तुम्हाला फक्त पैसे देईन जे काय होतील ते. कधी-कधी क्लायंट म्हणतो, की नाही, नाही मटेरियल मी तुम्हाला देईन. तुम्ही लेबर फक्त तुमचं वापरा. कधी-कधी क्लायंट म्हणतो मटेरियल आणि लेबर मीच देईन. तुम्ही फक्त सुपरव्हिजन करा. ठीक आहे. कधी-कधी क्लायंट काय म्हणतो, की नाही, नाही मटेरियल वगैरे तुम्ही आम्हाला पुरवा. योग्य आम्हाला गाईडन्स वगैरे द्या. लेबर संपूर्ण माझ्याकडे आहे. अशा ते एक्झिक्यूट करायच्या बऱ्याच पद्धती आहेत. तर अगदी पहिल्या मीटिंगपासून ते काम पूर्ण होईपर्यंत ते कशाप्रकारे एक्झिक्यूट व्हायला हवं, ह्या सगळ्या बाबतीतला म्हणजे ॲक्चुअली वर्कफ्लो कसायला हवा, ते प्रोसिजर कसं असायला हवं. नुसतं डूज अँड डोंट्स नाही, नुसतं थेरॉटिकल नॉलेज नाही. तर प्रोसिजर कसं असायला हवं फर्स्ट मीटिंगपासून लास्ट पेमेंटपर्यंत. ह्याच्याविषयी एक वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला बनवेन. कारण एकदम सगळं सांगितलं ना, तर तुम्ही पण कंटाळणार. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे, की माझं मुख्य काम काय आहे? इन्शुरन्स. इन्शुरन्स हा माझा व्यवसाय आहे. ही माझी रोजीरोटी आहे. तर इन्शुरन्स हा तुमच्या लाईफच्या प्रत्येक स्पॅनमध्ये येणार. जर तुम्ही एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं, तर तुम्हाला ते काम देण्यापूर्वी त्याला सांगायला पाहिजे, की बाबा तू वर्कमॅन कॉम्पेन्सेशन पॉलिसी घ्यायला पाहिजे किंवा जर तुम्ही एखाद्या इंटिरियर डिझायनरला काम दिलं, तर ही जो प्रोफेशनल तर त्याला सांगा तुझ्याकडे ह्या कामाची प्रोफेशनल इंडेम्निटी पॉलिसी पाहिजे. तुमचं काम अगदी 1 महिन्याचं असलं ना, तरी 1 महिन्याची सुद्धा ही पॉलिसी इन्शुरन्स कंपन्या देतात. कारण का माहिती आहे, की तुमच्या प्रिमायसेसमध्ये काम करत असताना एखाद्या वर्करला काही लागलं, त्याला इजा झाली, काही झालं त्याला, काही होऊ शकतं ना. हे काम कसं कष्टाचं आहे ना. इलेक्ट्रिसिटीशी रिलेटेड काम आहे. कापणं, करवत-बिवत सगळ्या प्रकारचं. त्यामुळे बॉडीली इंजुरी एखाद्या लेबरला काही झाली, तर त्याच्यासाठी जबाबदार ॲज अॅन ओनर, ॲज अॅन मालक त्या जागेचे तुम्ही असता. ॲज अॅन प्रिन्सिपल तुम्ही असता. लॉमध्ये एक वायकेरियस लायबिलिटी असतं. वायकेरियस लायबिलिटी म्हणजे तो जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्याचे ते लेबर असतात. म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर जबाबदारच आहे त्याच्या लेबरला काही दुखापत झाली तर. पण तो कॉन्ट्रॅक्टर तुम्ही कोणी नेमला? तुम्ही नेमला. त्यामुळे ती अंतिम जबाबदारी तुमची आहे. तो कॉन्ट्रॅक्टर चुकू शकतो, तुम्ही चुकू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं, की एक तर तुझ्याकडे वर्कमेन्स कॉम्पेन्सेशन पॉलिसी हवी आणि जर तो इंटिरियर डिझायनर असेल तर त्याला सांगायचं तुझ्याकडे प्रोफेशनल इंडेम्निटी पॉलिसी हवी. मला वाटतं हा विषय मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला छानपैकी समजावला आहे. तर अजून एक व्हिडिओ आपण करूच या विषयावरती प्रोसेसच्या बाबतीत. धन्यवाद.